अन्यायग्रस्त किती साधेभोळे आहेत आणि यांच्यावर कसा 2024 पासून पेरून आणि ठरवून अन्याय झालेला आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप आपण या ठिकाणी पाहिलं आणि त्याला आज आपण उपोषणाच्या माध्यमातून हा न्याय दिला। तर या ठिकाणी मी विनंती करतो सुनील बोरेकर आपण या ठिकाणी यांचे बंधू आहात, या ठिकाणी आपण उपस्थित होतात या सगळ्या प्रकारामध्ये सुरुवातीच्या दिवसापासून जवळ 1 महिना हा प्रसंग सुरू आहे, तर त्यासाठी तुम्ही मला माहिती द्या। आणि प्रत्येक ठिकाणी अर्ज देऊन तहसीलला अर्ज दिला, पंचायत समितीला दिला, पोलीस चौकीला दिला, त्याची कुठलीही दखल घेत नव्हती। वारंवार त्यांना विनंत्या करून सुद्धा आम्ही त्याची दखल घेतली जात नव्हती, घेतली जात नव्हती। मग त्याला वाचा फोडण्यासाठी कुठेतरी ग्रामस्थांच्या मदतीने आज उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आली आणि त्या उपोषणाला कुठेतरी यश मिळते असं आम्हाला वाटतं। यश मिळालं तर आपल्याला या ठिकाणी काय भावना आहे आपण एका धार्मिक गावातून, धार्मिक धारणा असल्या, धार्मिक वातावरण असलेल्या गावातून बिलॉंग करता, तुमची काय धारणा आहे या यशस्वी होण्यामागं? तुमचा गाव तुमच्या साथीला होता का तुम्ही एकटे पडला होता? नाही, गाव साथीला होता, गाव साथीलाच होता आणि त्याच्या मग आमची कडे देवी आहे तिथं सुद्धा थोडंसं साथ आहे असं आम्हाला। पहा, या ठिकाणी ही देवभोळी मंडळी, आमची धार्मिक मंडळी, नवरात्रीला जागर करणारी मंडळी, जागर कीर्तन भजन करणारी मंडळी, असं शांत सुस्थितीत असणारं गाव आमचं सुजलाम सुफलाम वेले खुर्द गाव। मेंगाई कर्जाई हे दोन्ही स्वयंभू देवस्थान या गावाला लाभलेले आहेत आणि अशा गावावर मुजोर ठेकेदार, मुजोर पार्टीवाले आणि त्यांची सर्व पिलावळ यांनी हा जो घाट मांडला होता, या घाटाला या त्यांच्या 2024च्या लिखित कार्यक्रमाला या ठिकाणी उपोषण करून प्रमाण रद्द करून तिळांजली दिल्या। मी पाढा वाचला होता आणि ते एकीचं दर्शन मला या ठिकाणी पुन्हा दिसलं। पुन्हा एकदा मी विनंती करतो, असाच एकोपा, अशीच एकी आपल्या गावाच्या विकास कामासाठी, गावाच्या भल्यासाठी, आपल्या जनरेशनच्या भल्यासाठी आपण ठेवाल आणि ती अबाधित राखाल। पुढच्या पिढी दर पिढी आपण त्या पिढीला हा वारसा देताल। आपल्या सर्व पिढ्या यामध्ये, या एकोप्यामध्ये बांधून आणि खिळून राहतील अशी अपेक्षा करतो। पुन्हा एकदा सत्यवार्ता न्यूज दिनेश मारुती गायकवाड आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार मानतो। प्रशासनाचं, शासनाचं मनस्वी आभार मानतो की यांनी हा प्रकार, पोलीस प्रशासन, PWD, BDO, पंचायत समिती वेले राजगड आणि तहसील कचेरी, तहसीलदार ढोणे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी योग्य ते सहकार्य करून योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन हा विषय ठिकाणी मिटवला, त्यांचा मी विशेष आभार मानतो। हा विषय चिघळू दिला नाही आणि खरा न्याय द्या गेला आणि या ठिकाणी आम्हाला हा खरा आनंद होतो की सत्यवार्ता न्यूजचं हे फलित 2 महिन्यापासूनचं कष्ट आज या ठिकाणी यशस्वी झाल्याबद्दल मी ग्रामस्थांचं, पीडितांचं या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा आपण या ठिकाणी एकोप्याने, सजगतेने वागाल, एकनिष्ठपणे राहून गावाचं भलं करताल, गावाच्या एकीसाठी धावून येताल, प्रत्येकाने प्रत्येकासाठी वसुदैव कुटुंबकम अशा पद्धतीने राहाल, वागाल अशा अपेक्षा ठेवतो। पुन्हा एकदा या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।